हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 11 फेब्रुवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या डिस्कशनमध्ये पहिल्यांदा आपण एरिटोरियल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती एरिटोरियल सारखेच काही मुद्दे दिलेले असतात, ते आपण डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती सिलेबसच्या दृष्टीतून काही कॉन्सेप्ट आले असतील तर ते आपण कव्हर करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. आणि याचा ऑब्विसली अंतिम उद्देश एकच आहे, एक्झाम्समध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवणे. आणि मग त्याच्यासाठी जे लागणारं नॉलेज आहे ते जे नॉलेज याच्यातून जेवढं आपल्याला घेता येईल तेवढं घेण्याचा याचा अंतिम उद्देश आहे. असो, आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर व्हर्च्युअली 1 to 1 विद्यार्थ्यांना मी कनेक्ट होतोय आणि प्रिपरेशनशी रिलेटेड गायडन्स देतोय. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला गायडन्सची गरज आहे कोणत्या, तर तुम्ही व्हर्च्युअली मला कनेक्ट होऊ शकताय. ते सगळ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. जो टेलिग्राम चॅनल दिलेला आहे त्याच्यातून माझा टेलिग्राम ID तुम्हाला मिळेल. तिथं मला पर्सनल DM करून तुम्ही याच्या रिलेटेड रिक्वेस्ट पाठवू शकता. आणि त्याच्यामध्ये मग प्रिपरेशन करेक्ट कशा पद्धतीने करायला पाहिजे, कोणत्या चुका टाळायला पाहिजे आणि जे काही तुमचे डाऊट्स असतील त्याच्या रिलेटेड तुम्ही व्हर्च्युअली मला तिथं भेटू शकता आणि व्हर्च्युअली त्याच्यावरती आपण डिस्कशन करू शकतो. असो, आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं महत्त्वाचं एरिटोरियल कोणतं आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन मिळते. ते पहिलं जे एरिटोरियल आहे ते MK नारायणन यांनी लिहिलेलं एरिटोरियल आहे. त्यामुळं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही की ऑब्व्हियसली हा जो कंटेंट आहे तो खूप खरं तर इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट आहे. त्यामुळे याच्याकडे तुमचं विशेष लक्ष असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मुद्दा काय आहे, एरिटोरियलचा बेस काय आहे? तर एरिटोरियलचा बेस सुरू होतो जे कॅनडियन प्राईम मिनिस्टर आहेत मार्क कार्ने यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलत असताना जे एक एक खरं तर मुद्दा मांडला, त्या मुद्द्यावरती आधारित हे एरिटोरियल आहे. तो मुद्दा काय मांडला ते मार्क कार्ने काय म्हणतायत, इकॉनॉमिक इंटिग्रेशन ॲज अ वेपन, टॅरिफ ॲज अ लिव्हरेज, फिनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोर्शन आणि सप्लाय चेन ॲज व्हल्नरेबिलिटीज टू एक्सप्लॉइट. जगातल्या ज्या ग्रेट पॉवर आहेत, सुपर पॉवर्स आहेत, त्यांच्या बाबतीतले हे जे गुण आहेत ते गुण आपल्याला पाहायला मिळतात असं त्यांचं मत आहे. आता हे सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो की एक्झॅक्टली हे जे मार्क कार्ने आहेत ते काय आपल्याला याच्यातून सांगायचा प्रयत्न करतायत. आता आपण काय बघितलं की USA जो आहे तो काय करतोय, पॉलिटिकल पॉवरचा वापर करून व्हेनेझुएला सारख्या देशाला एक्सप्लॉइट करतोय, इराण सारख्या देशाला थ्रेट करतोय, ग्रीनलँड खरेदीच करण्याचा, त्याच्यावरती सत्ता प्रस्थापित करण्याचा वापर म्हणजे बोलतोय, प्रयास करतोय, ट्राय करतोय. हे कशाच्या खरं तर जीवावरती करतोय, एक तर तो स्वतः सुपर पॉवर कंट्री आहे, ठीक आहे. आणि मग पॉलिटिकल इन्फ्लुअन्स वापरला त्याच्यामध्ये जातोय आणि त्याच्यापेक्षा जास्त काय, फिनान्शियल इन्फ्लुअन्स त्याच्यामध्ये वापरला जातोय, ठीक आहे. मग या ग्रीनलँडमध्ये जर युरोपियन कंट्रींनी सपोर्ट नाही केला तर त्यांच्यावरती वेगवेगळे टॅरिफ्स लावण्यात येतील, सँक्शन्स लावण्यात येतील, अशी धमकी सुद्धा USA कडून देण्यात आली. लेखक ते इथं सांगण्याचा काय प्रयत्न करतोय तेच करतोय की तुम्ही टॅरिफचा असू द्या, फिनान्शियल स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर जे तुमचं आहे त्याचं कुठंतरी वेपनायझेशन करताय, त्याचा एक हत्यार म्हणून वापर करताय. म्हणजे त्या खरं तर कॅनेडियन प्राईम मिनिस्टरला USA कडे पण बोट दाखवायचा आहे. दुसरं त्यांनी काय सांगितलं की सप्लाय चेनचा तुम्ही एक्सप्लॉयटेशनसाठी वापर करताय. इथं सप्लाय चेन डिसरप्शन मध्ये चायनाचं खूप मोठं नाव आलं होतं, आपल्या सगळ्यांना माहिती. ते कोणत्या बाबतीत, जर तुम्हाला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या, AI इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या, याच्यामध्ये म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये, टेक्निकल खरं तर गोष्टीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर ॲडव्हान्समेंट करायची असेल तर त्याच्यासाठी सेमीकंडक्टर्स खूप महत्त्वाचा पार्ट आहे. सेमीकंडक्टर्स, आता तुमचा मोबाईल जरी तुम्ही डिअसेंबल केला, कोणता किंवा कोणताही डिव्हाइस डिअसेंबल केला ना तुम्ही, जो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, तर त्याच्यामध्ये एक मदरबोर्ड तुम्हाला बघायला मिळतो. मोबाईलचं एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये स्क्रीन जे आहे ते मदरबोर्डवरती डिपेंड असते. एक छोटासा मदरबोर्ड चिप आपल्याला मोठी प्लेट दिसते आणि त्याच्यावरती छोट्या छोट्या चिप्स आपल्याला दिसतात. त्या छोट्या छोट्या चिप्स ज्या आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत.
आणि त्या चिप्स रिलेट करतात सेमीकंडक्टरशी. आणि जर सेमीकंडक्टर डेव्हलपमेंट करायचे असेल, तुम्हाला या चिप डेव्हलपमेंट करायचे असतील, तर तुम्हाला गरज पडते रेअर अर्थ मिनरलची किंवा रेअर अर्थ एलिमेंट्सची. म्हणजे त्याच्यामध्ये जे धातू वापरले जातात त्याचा साठा मुळातच खूप कमी, म्हणून त्याला रेअर अर्थ मिनरल्स किंवा रेअर अर्थ एलिमेंट्स म्हटलं जाते, की रेअर आहे ते. ठीक आहे. मग चायनासारख्या कंट्रीकडं त्याचा साठा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याची प्रोडक्शन क्षमता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि चायना हे दशका अगोदरच त्यांनी ओळखलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऍडव्हान्समेंट केलेली आहे. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये चायना एवढा ऍडव्हान्समेंट करतो हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. पण चायनाकडे या साठा असणं, प्रोडक्शन कॅपॅसिटी असणं, हे दुसरे एक त्याचा इफेक्ट काय आहे, की त्यामुळं बाकी अनेक जगातल्या कंट्री ज्या आहेत त्या चायनावरती डिपेंडंट आहेत. हे ऑब्व्हियसली चायनाला पण हे माहिती आहे. पण मधल्या काळामध्ये चायनानं काय केलं, तर चायनानं या खरं तर रेअर अर्थ जे मिनरल्स आहेत, सेमीकंडक्टर्स आहेत, याच्या सप्लायवरती लिमिटेशन्स आणले. म्हणजे इनडायरेक्टली चायनानं काय केलं, की या खरं तर सप्लाय चेनचा वापर एक्सप्लॉयटेशनसाठी केला. आणि लिमिटेशन आणले म्हणजे काय, की प्रिव्हियस डेजमध्ये जसं ते स्वस्त पडत होतं किंवा जेवढ्या किमतीत पडत होतं, ते या लिमिटेशन नंतर जर ते खरं तर एक्सपोर्ट झालं तर ते एकतर महाग पडू शकतंय किंवा ते इम्पोर्ट करणंच पॉसिबल नाहीये. अशी परिस्थितीनं चायनानं करून टाकली. म्हणजे जे डिपेंडन्सी आपल्यावरती आहे, त्या कंट्रीचं कशा पद्धतीनं आपण एक्सप्लॉयटेशन करू शकतोय याच्यावरती चायनानं फोकस या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळालं. आणि ते खरं तर लेखक तिथं आपल्याला समजावतोय. म्हणजे या ज्या एरोटेलचं डिस्कशन आहे ते इथून सुरुवात होतं. ठीक आहे. आता इथून सुरुवात झाल्यानंतर आणि युएसएचं टॅरिफचं आपल्याला युरोपियन युनियनचं एक्झाम्पल दिलं. इंडियावरती सुद्धा काय केलं त्यांनी, मोठे मोठे टॅरिफ्स लावले आणि त्याला काय नाव देण्यात आलं, की हा पेनल्टी टॅरिफ आहे, कारण इंडिया रशियाकडून ऑइल खरेदी करतोय. म्हणजे इनडायरेक्टली कुठेतरी वॉर इकॉनॉमी, जे रशिया युक्रेन वॉर चालू आहे त्या वॉर इकॉनॉमीला कुठेतरी सपोर्ट केला जातोय. त्यामुळे आम्ही पेनल्टी टॅरिफ्स लावतोय. पण रियालिटी सगळ्यांनाच माहिती आहे. मग कुठेतरी टॅरिफचा असू द्या, फिनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चरचा असू द्या, स्वतःचं सुपर पॉवर असणं असू द्या, याचं कुठेतरी वेपनायझेशन केलं जाते आणि त्याच्यामुळे जे ग्लोबल पॉवर डिस्रप्शन आहे ते डिस्रप्शन केलं जाते सुपर पॉवर्सकडून. हे या ठिकाणी या एरोटेलची बेस आहे. इथून एम के नारायणन आपल्याला सांगतात, की म्हणजे इथून सुरुवात करतात एरोटेलच्या डिस्कशनला. ठीक आहे. मग ग्लोबल पॉवर डिस्रप्शन याच्यामध्ये तुम्हाला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ते आपण अनेक वेळा समजून घेतलं, इथं पण समजून घेऊया. पण लेखक जो आहे तो सुरुवातच इथून करतोय. म्हणजे पुढे जाऊन तो लेखक काय सांगतोय, की या सगळ्या गोष्टी तुम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जे काय मांडताय ना, ते खूप काही शहाणपणाचं लक्षण नाहीये. म्हणजे तुम्हाला खूप याच्या रिलेटेड समज आहे आणि त्या समजेमधून तुम्ही बोलताय असं ते लक्षण नाहीये. कारण का, तर हे चॅलेंजेस आपल्या समोरचे आहेत, हे जगाला सगळ्याला लक्षात आले, सगळे ज्याचे त्याचे पर्याय शोधायला लागलेले आहेत. ठीक आहे. पण याच्या पुढे जाऊन तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती का बोलत नाहीये, हा महत्वाचा क्वेश्चन एम के नारायणन बोलतायत. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर इन्क्लूड केलं तर ते शहाणपणाच असू शकते. पण याच्यामध्ये कुठंही जे कॅनेडियन प्राईम मिनिस्टर आहेत त्यांच्या भाषणामध्ये एआयचा उल्लेख कुठेही बघायला मिळालेला नाहीये. त्यांनी इनडायरेक्टली यूएसएला टार्गेट केलं, चायनाला टार्गेट केलं, बाकी गोष्टींना केलं, ते चांगली गोष्ट आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला वगळणं हे कुठंतरी शहाणपणाचं नाहीये असं एम के नारायणन यांना वाटतंय. आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशा पद्धतीनं आता आपली जागा घेत जाणार आहे पुढं, आणि ते कशा पद्धतीनं खरं तर ते सुद्धा एक मोठं डिस्रप्शन असणार आहे, हे एम के नारायणन यांना वाटतंय. म्हणून त्याच्यावरती खूप जास्त फोकस करणं गरजेचं आहे असं एम के नारायणन आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. आता बदलती पॉलिटिकल जी ऑर्डर आहे, बदलती वर्ल्ड पॉलिटिकल जी ऑर्डर आहे, ते पहिल्यांदा समजावून तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला हे एम के नारायणन काय म्हणतायत आणि ते कशाच्या पुढे जाऊन बोलतायत. कारण एम के नारायणन म्हटलं ना, तर त्यांचा व्ह्यू कायम वेगळा असतो कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा. त्यामुळं यांचं जे रूटला आलं ना, तर मी एक वेगळ्या एक्साइटमेंट मध्ये असतो. कारण यांचा जो अँगल आहे ते बऱ्यापैकी आपण कधी विचार करत नाही असा अँगल असतोय.
आणि आता गेल्या किती 6-7 वर्षांपासून मी एरोटेल वगैरे रीड करतोय. त्याच्यामध्ये एम के नारायणन जे 3-4 वर्ष अगोदर सांगतात ना, ते त्याच्यानंतर 3-4 वर्षानंतर आपल्याला ते बघायला मिळतं. मग ज्यावेळेस हे मानतात त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये तथ्य वाटू द्या अगर न वाटू द्या, पण जे दूरदृष्टी असते ना, जे एका नॉलेज बेसवरती दूरदृष्टी डेव्हलप झाली असते, ते एम के नारायणन यांच्या एरोटेलमध्ये मला कायम बघायला मिळालेले आहे. आणि आयोगाचा सुद्धा थोडासा कल या प्रकारच्या नॉलेजवरती आहे. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितलं ना तर तुम्हाला समजेल. असो, तो डिस्कशनचा पार्ट नाही आहे. डिस्कशनचा पार्ट काय की याचा बेस समजावून घेणं, की बदलती पॉलिटिकल ऑर्डर, त्याला दुसऱ्या लँग्वेजमध्ये डिस्रप्टिंग पॉलिटिकल ऑर्डर जी आहे ती डिस्रप्टिंग पॉलिटिकल ऑर्डर आपल्याला बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये डिस्रप्टिंग काय सांगितलं, डिस्रप्टिंग ग्लोबल पॉवर, वॉरफेअर अँड गव्हर्नन्स, 3 गोष्टी खऱ्या अर्थानं हायलाइट याच्यामध्ये केलेल्या आहेत. एक तर डिस्रप्टिंग ग्लोबल पॉवर, दुसरं वॉरफेअर आणि तिसरं गव्हर्नन्स. ठीक आहे. आणि या सगळ्यांच्या उपर ह्युमॅनिटी कशी हे कुठंतरी इथं सांगायचा प्रयत्न केला. पण पहिल्यांदा आपण बघूया की डिस्रप्टिंग ग्लोबल पॉवर किंवा ग्लोबल पॉलिटिकल ऑर्डर हे आपण बघूया की कोणकोणत्या पॉवर अशा आहेत की त्या ग्लोबल पॉलिटिकल ऑर्डर कुठंतरी डिस्रप्ट करायचा प्रयत्न करता येते. आता याच्यामध्ये इथं आपल्याला युएसए पाहायला मिळतोय. ठीक आहे. इथं आपल्याला चायना बघायला मिळतोय. ठीक आहे. आता युएसए मुळे ग्लोबल पॉलिटिकल ऑर्डर जी आहे ती कशी डिस्टर्ब झाली हे पहिल्यांदा आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी इंक कलर चेंज करतो म्हणजे चांगल्या पद्धतीने आपल्याला ते समजावून घेता येईल. ओके. सो युएसए जो आहे ना तो जास्त न्यूजमध्ये म्हणजे चर्चेमध्ये कधी येतोय ते नीट बघा. व्हेनेझुएलावरती स्ट्राईक करतो, तिथले जे प्रेसिडेंट आहेत आणि त्यांच्या वाईफ आहेत त्यांना अक्षरशः किडनॅप करतो आणि न्यूयॉर्कमध्ये आता त्यांच्यावरती खटला चालू आहे. आणि आता व्हेनेझुएलामध्ये जे गव्हर्नमेंट स्थापन झाले ना, गव्हर्नन्सचा विषय इथं आला. जे गव्हर्नमेंट स्थापन झाले ना आता व्हेनेझुएलामध्ये ते कुठंतरी युएसएचं पपेट गव्हर्नमेंट आहे हे मानलं जातं आणि ते ओपन सिक्रेट सुद्धा आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. दुसरी केस महत्वाची काय की युएसए जो आहे ना तो इकडं इराणवरती दबाव निर्माण करण्याचा कायम प्रयत्न करतो आणि जवळजवळ तुमच्यावरती सुद्धा आम्ही स्ट्राईक करेन अशी डायरेक्टली धमकी सुद्धा अनेक वेळा युएसए कडून बघायला मिळालेली आहे. त्यामुळे इराण इकडे अफेक्ट झालेला आहे. तिसरं, ग्रीनलँड जो आहे ना तो ग्रीनलँड आम्ही खरेदी करू, नसेल तर आम्हाला तिथे सत्ता प्रस्थापित करावं लागेल. आणि त्याच्या पाठीमागे एक तुच्छ कारण देण्यात आलं. ते काय होतं की जर आपण इथं सत्ता स्थापन नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये चायना त्याच्यावरती कब्जा करू शकतो असं बोलण्यात आलं. त्याच्यामुळं सगळ्यात मोठा चेंज काय झाला की पारंपरिकरित्या हिस्टॉरिकल दृष्ट्या ह्या युरोपियन कंट्री ज्या आहेत ना त्या खऱ्या अर्थानं युएसएच्या मित्र राष्ट्र म्हणून मानल्या जायच्या. म्हणजे एकदम खरं तर सख्खा मित्र असं आपण म्हणू शकतो. पण ग्रीनलँड जो आहे ना ती खरं तर जर आपण बघितलं तर डेन्मार्क जो आहे त्या खरं तर डेन्मार्कची ती सॉव्हरेन टेरिटरी आहे, अविभाज्य भाग आहे. त्यामुळं इथं डेन्मार्क जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला डेन्मार्क बघायला मिळतो. तो डेन्मार्क ऑब्व्हियसली जर ग्रीनलँडला तुम्ही थ्रेट करत असाल तर डेन्मार्क शांत बसणार नाही. आणि डेन्मार्क शांत बसणार नाही आणि डेन्मार्क हा युरोपियन देश आहे. त्यामुळे बाकी युरोपियन देशांना त्याच्या पाठीमागे उभं राहायला लागणार आहे. त्यामुळे बाकी देश ऑब्व्हियसली डेन्मार्कच्या पाठीमागे उभं राहिले म्हणजे युएसएच्या विरोधात युरोपियन कंट्रीज आहेत त्या गेलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. आणि इथं मग जे पारंपरिक मित्र आहेत त्यांच्यामध्ये कुठंतरी शत्रुत्व आलेलं आपल्याला, खटास आलेले आपल्याला या ग्रीनलँडच्या विषयामध्ये आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे एका युनायटेड स्टेटमुळं काय काय इफेक्ट झालेला आहे. एका युनायटेड स्टेटमुळं अफेक्ट झालं ग्रीनलँड म्हणजे डेन्मार्क म्हणजे युरोपियन सगळ्या कंट्रीज म्हणजे युरोपियन युनियन. ठीक आहे. त्यानंतर इकडं इराण अफेक्ट झाला म्हणजे गल्फ कंट्रीमध्ये इकडं सेंट्रल एशियामध्ये युएसएचा जो दबदबा आहे तो निर्माण करायचा प्रयत्न कुठेतरी केला जातो. सॉरी, व्हेनेझुएला जो आहे त्याच्याबरोबरचं तुम्हाला आताच सांगितलं म्हणजे तो इफेक्ट झाला. त्याच्याबरोबर इथं क्युबा आहे, इथं कोलंबिया आहे, हे सुद्धा कुठंतरी या भीतीमध्ये आहेत की व्हेनेझुएला सारखी कारवाई आपल्यावर तर होऊ नये आणि ते डायरेक्टली विरोधात सुद्धा युएसएच्या बोलत असतात.
ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊन त्याच्या अगोदर एक घटना इंडिया बरोबर डायरेक्टली काय घडली की रशिया युक्रेन वॉर सुरू होतं. तर रशिया युक्रेन वॉर सुरू आहे आणि रशिया हा आपला पारंपरिक मित्र देश राहिलेला आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. आणि इंडिया जो आहे तो रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करत होता. पण या रशिया युक्रेन वॉरमध्ये हे युरोपियन कंट्रीज असू द्या किंवा युएसए असू द्या, यांनी काय केलं, रशियावरती सँक्शन्स लावले. मग त्यांच्याकडून क्रूड ऑइल खरेदी करणार नाही, व्यापार करणार वगैरे वगैरे. त्याच्या पुढे जाऊन युएसए काय म्हटला की रशियाकडून जर कोणती कंट्री क्रूड ऑइल किंवा युरेनियम प्रोडक्ट खरेदी करत असेल तर त्यांना सुद्धा सँक्शन्सला सामोरं जावं लागेल. पण हे सांगून सुद्धा इंडियाने काही खरेदी करणं थांबवलं नव्हतं. म्हणजे की ऑब्व्हियसली आपण सॉव्हरेन देश आहे, कुणी आपल्याला दुसरा देश सांगू शकत नाही की आपण काय आपल्या पॉलिसीज ठरवायला पाहिजे वगैरे वगैरे. तो एक डिस्कोर्स, त्याच्यामध्ये जायची आता गरज नाही आहे. तरी इंडियानं रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करणं चालू ठेवलं आणि उलट ते प्रमाण जे आहे ते त्यानंतर वाढवलेलं आपल्याला बघायला मिळालं होतं. मग त्या रागातून युएसएनं काय केलं, एक वेपन टॅरिफ जो आहे ते टॅरिफ वेपन वापरलं. 25% पेनल्टी टॅरिफ जे आहे ते वाढवण्यात आले आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले की टॅरिफ जे आहे ते 50% पर्यंत गेलेले आपल्याला बघायला मिळाले. आणि तो डायरेक्ट इम्पॅक्ट होता आपल्या अर्थव्यवस्थेवरती. ठीक आहे. मग आता इथं आपल्याला याच्या अगोदरच लक्षात यायला लागलं होतं की एका कोणत्याही पॉवरवरती डिपेंड राहणं कुठंतरी चुकीचं आहे. पण इथं जी युएसए सारखी जी ग्रेट पॉवर आहे, सुपर पॉवर आहे, ती कुठंतरी आपल्या फिनान्शियल स्ट्रक्चरचा गैरवापर करते, टॅरिफ सारखे वगैरे सँक्शन्स लावून. त्याचबरोबर पॉलिटिकल इन्फ्लुअन्स जो आपला आहे त्याचा गैरवापर करते, त्याचं वेपनायझेशन करते, हे आपल्याला बघितलं. मग फिनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चरचा युरोपियन कंट्रीच्या विरोधात वापर करण्यात आला, इंडियाच्या विरोधात वापर करण्यात आला. पॉलिटिकल इन्फ्लुअन्सचा व्हेनेझुएलाच्या विरोधात वापर करण्यात आला, इराणच्या विरोधात वापर करण्यात येतोय. ठीक आहे. पण आता हे जे पारंपरिक मित्र राष्ट्र जे होते युरोपियन युनियन आणि युएसए, ते आता कुठेतरी ग्रीनलँडमुळे राहिलेले नाहीत. आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला कशाला वेग आलेला बघायला मिळाला, युरोपियन युनियन आणि इंडियामध्ये जो काही फ्री ट्रेड अग्रीमेंट होतोय ना त्याला वेग आलेला आपल्याला बघायला मिळाला. त्याचबरोबर इंडिया ऑस्ट्रेलिया सोबत करतोय, न्यूझीलंड सोबत करतोय, त्यानंतर युएई सोबत इथं तशा पद्धतीचं आहे, सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत, गल्फ कंट्रीज आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा वेगवेगळे ट्रेड अग्रीमेंट करतोय. त्यामुळं बाकी मार्केट युएसएला ऑप्शनल असणारे मार्केट्स आपण ओपन करतोय, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. दुसरी गोष्ट काय की चायनाचं जर आपण बघितलं तर चायनाचं सेमीकंडक्टरचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की सेमीकंडक्टरसाठी बाकीचे कंट्री डिपेंडंट होते चायनावरती, त्यांना कुठंतरी सप्लाय चेन डिस्रप्शन करून त्यांचं एक्सप्लॉयटेशन करण्याचा चायनानं सुद्धा वापर केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ह्या ज्या काय पॉवरफुल कंट्रीज आहेत, सुपर पॉवर किंवा डेव्हलप्ड कंट्रीज ज्याला आपण म्हणतो त्या आहेत, त्या कुठंतरी स्वतःच्या सोयीसाठी कशा पद्धतीनं वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर जे आहे ते डिस्रप्ट करतायत हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्यामध्ये युएसए आणि चायनाचं एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगितलं, जे की कॅनडियन प्राईम मिनिस्टर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये हेच सांगायचा कुठेतरी प्रयत्न करतायत, नाव न घेता. इथून एरुटेलला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. पण जे एम के नारायणन आहेत ते म्हणतायत की एवढंच सीमित आहे का, एवढंच समजून घेणं किंवा यालाच सगळं खरं तर चॅलेंज मानणं, आव्हान हेच आहे आपल्या समोरचं हे मानणं, हे कुठं शहाणपणाचं आहे का? तर एम के नारायण म्हणतायत हे शहाणपणाचं नाही आहे. तुम्ही त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्या पुढचं चॅलेंज आहे हे का नाही म्हणलं, असं त्यांचं मत आहे. आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते कशा पद्धतीनं आव्हान आहे हे पुढं लेखक आपल्याला या एरुटेलमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग त्याच्यामध्ये जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते कशा पद्धतीनं वर्ल्डला कन्झ्युम करणार आहे, म्हणजे वर्ल्डला जवळजवळ खाऊन टाकणार आहे. कारण सगळ्या गोष्टी जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती डिपेंड झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आता सुद्धा आतापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये डेव्हलपमेंट आपण किती केले की डिसिजन मेकर आपणच आहोत. ठीक आहे. पण येणाऱ्या काळामध्ये डिसिजन मेकर सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स झाला तर मग आपलं अस्तित्व, ह्युमॅनिटीचं अस्तित्व काय राहणार आहे, हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मग आता याच्यामध्ये लेखकांना आपल्याला जे युक्रेनचं वॉर चालू आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा वॉर टॅक्टिक्स ज्या आहेत त्या सुद्धा कशा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती डिपेंडंट झालेले आहेत. याचं युक्रेनियन सोल्जरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. नाईट विजन गॉगल्स असतील आणि क्वाड बाईक्स असतील आणि त्याच्याबरोबर जेरी रिग्ड ड्रोन्स असतील, छोटे छोटे एक्सप्लोजन करणारे जे ड्रोन्स आहेत ते AI बेसवरती आहेत, ते सुद्धा एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे.
म्हणजे ज्या वॉर टॅक्टिक्स आहेत त्या वॉर टॅक्टिक्स सुद्धा आपल्या बऱ्यापैकी AI डिपेंडंट झालेले आहेत, हे याच्यामध्ये लेखक आपल्याला समजवायचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर एनहान्सिंग इन्फॉर्मेशन फ्लो, सर्व्हिलन्स कॅपॅबिलिटीज, रिव्होल्युशनायझिंग कम्युनिकेशन्स, इम्पॉवरिंग अनालिटिकल फ्रेमवर्क्स अँड मिलिटरी इंडस्ट्रियल सेगमेंट्स. या सगळ्या सेगमेंट्समध्ये जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं कुठेतरी ॲडव्हान्समेंट झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे आपण जर बघितलं ना, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक क्रांती म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते. पण ज्यावेळेस एक क्रांती होत असते ना, त्यावेळेस त्याचे साईड इफेक्ट सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होत असतात. आणि मग लेखकाला हेच सांगायचं की ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक क्रांती आहे, मान्य केलं, पण त्याच्यामुळे होणारे जे साईड इफेक्ट आहेत ते क्रांतीपेक्षा खूप जास्त मोठे आहेत. त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल साईड बाय साईड आपण ठेवायला पाहिजे, असं लेखकाला या ठिकाणी आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करायचा. इथं लेखक आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणजे एका साईडला आपण डिसरप्टिंग वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर जी बघतोय ना, त्याचे कारण बघतोय, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तेवढ्याच खरं तर पटीनं आपल्या समोरचं एक आव्हान आहे. आणि त्या आव्हानाला आपण व्यवस्थितरित्या जर नाही पेललं तर येणाऱ्या काळामध्ये ते आपल्या चांगलं ठेवू शकते, असं कुठंतरी लेखक आपल्याला समजावून सांगायचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करतोय. आणि त्या दृष्टीतून हे खरं तर महत्वाचं आहे. म्हणून तर इथं अँड फ्रॉम इंडिपेंडन्स ऑन ह्युमन कंट्रोल्ड सिस्टम्स टू ॲटोनॉमस ones that are capable of making their own decision. आतापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बघतोय की ह्युमन कंट्रोल्ड, म्हणजे ह्युमन खरं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ट्रेन करतात, तशा पद्धतीने ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बिहेव करतं. पण येणाऱ्या काळामध्ये जर त्याच्यामध्ये ॲटोमेशन खूप मोठ्या प्रमाणात येते, तर मग ते तिथपर्यंत सुद्धा केपॅबल होईल की ते स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला लागेल. म्हणजे ही आव्हान आहे, एक क्रांती आहे, आणि त्या पद्धतीनं आपण त्याला जर नाही पेललं, त्या खरं तर कॅपॅबिलिटीनं आपण त्याला नाही पेललं, तर येणाऱ्या काळामध्ये तो एक सगळ्यात मोठं चॅलेंज आणि अंगलट येणारा डाव आपल्याला होऊ शकतो, असं लेखक या ठिकाणी आपल्याला कुठंतरी सांगायचा प्रयत्न करतोय. मग आता हे सगळं या एरोटेलमध्ये खऱ्या अर्थानं डिस्कस केलं जातं. आणि त्याच्यामुळे मग ह्या डेव्हलप्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे वॉरफेअर टॅक्टिक्स आपल्या बदललेल्या आहेत. गव्हर्नन्समध्ये सुद्धा याचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय. आणि मग याच्यामध्ये ह्युमॅनिटीचं खऱ्या अर्थानं जी व्हॅल्यू आहे ती कुठंतरी लुप्त होत चालली आहे का काय, असा प्रश्न लेखक उपस्थित करायचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. मग आपल्याला या ठिकाणी अभ्यास कोणकोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. एक तर डिसरप्टिंग जी पॉलिटिकल ऑर्डर आहे, जी ग्लोबल पॉवर्स ज्या वेगवेगळ्या आहेत त्याच्यामुळे होते, त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे आत्ताची जी काय करंट ज्याला ग्लोबल पॉलिटिकल ऑर्डर ज्याला आपण म्हणतो ना, ती ग्लोबल पॉलिटिकल ऑर्डरचा आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. हा पहिला सगळ्यात मोठा पॉईंट आहे. आणि हा पॉईंट जो जर कशाचा आहे म्हटला तुम्ही, तर हा पॉईंट आहे इंटरनॅशनल रिलेशनचा. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून हे आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे, हे आपण समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरा पॉईंट काय आहे की ज्यावेळेस आपण सप्लाय चेनचा विचार करतो ना, त्याच्यामध्ये सेमी कंडक्टरचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळं चाललंय. मग हे जे सेमी कंडक्टर्स आहेत ना, त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय अभ्यास करावा लागेल, रेअर अर्थ मिनरल्स अभ्यास करावा लागेल, किंवा एलिमेंट्स, रेअर अर्थ मिनरल्स किंवा एलिमेंट्स याला आपण म्हणतो, त्याचा अभ्यास करावा लागेल. त्याची एक सप्लाय चेन आहे, त्याचं एक खऱ्या अर्थानं प्रोडक्शन आहे, ते समजून घ्यायला लागेल. मग ज्यावेळेस तुम्ही रेअर अर्थ मिनरल्स किंवा एलिमेंटचा विचार करताना त्यावेळेस लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे पॅक्सिलिका. पॅक्सिलिकाची स्थापना जी युएसएने केली आहे ना, ती याच्यासाठीच केली आहे. आणि या सेमी कंडक्टर्सवरतीच आता आधारित जग डेव्हलप होणार आहे पुढचं, कारण इलेक्ट्रॉनिक शिवाय पॉसिबलच नाही आता. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्याच्यामध्ये करणं आलं. हे दोन सगळ्यात महत्वाचे पॉईंट्स आहेत ज्याचा आपण अभ्यास चांगल्या पद्धतीनं करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्या रिलेटेड खूप सब पॉईंट आहेत, ते वेगवेगळ्या डिस्कशनमध्ये आपण आतापर्यंत डिस्कस करत आलोय, इथून पुढे पण डिस्कस करत राहूया. पण याच्यातले महत्वाचे ज्याचा अभ्यास कंपल्सरी करणं गरजेचं आहे, एक तर करंट ग्लोबल पॉलिटिकल ऑर्डर जे आहे
ती तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कारण आता युएसएच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे ती चेंज झालेली आहे. युरोपियन युनियन, युएसए पारंपरिक मित्र राष्ट्र वगैरे होते, ते तसे आता राहिलेले नाही आहेत. मित्र राष्ट्र आता पण आहेत, पण तसे जे घनिष्ठ संबंध होते ते आता कुठेतरी राहिलेले नाहीत, हे सुद्धा आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्या पद्धतीनं म्हणून तर करंट पॉलिटिकल ऑर्डर जी आहे ती समजून घेणं त्यामुळे तर गरजेचं आहे, कारण चेंज झाली, पहिल्यासारखे राहिलेली नाही. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सेमी कंडक्टरशी रिलेटेड जो काही अभ्यास आपल्याला गरजेचा आहे तो डिटेल अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढचं छोटंसं एरोटेल जर आपण बघितलं तर एक ट्रिटी जी झाली होती रशिया आणि युएसए मध्ये, ते ट्रिटी कुठंतरी एक्सपायर झालेली आहे. आणि ते ट्रिटी कोणते? न्यू स्ट्रॅटेजिक आर्म रिडक्शन ट्रिटी. त्याला आता न्यू स्ट्रॅटेजिक म्हणजे आता काय एक्सपायर झाली म्हणजे नवीन करायला पाहिजे म्हणून म्हटले, पण मुळात ती स्ट्रॅटेजिक आर्म रिडक्शन ट्रिटी होती स्टार्ट. आणि ही कशाशी रिलेटेड होती? तर ही न्यूक्लिअर वेपन्स रिलेटेड होती, न्यूक्लिअर डेव्हलपमेंट रिलेटेड होती. रशिया युक्रेननं ही ट्रिटी केली होती ते लिमिट करण्यासाठी, त्याचबरोबर एकमेकांच्या विरोधात ॲटलिस्ट त्याचा वापर आपण करणार नाही याच्यासाठी. आणि ही युएसएसआर ज्यावेळेस होता ना त्यावेळेसची खऱ्या अर्थानं गोष्ट आहे. त्याच्यानंतरचा जो इनिशियल पिरियड होता की युएसएसआरचं डिस्रप्शन 1991 मध्ये होतं, आणि त्याच्यानंतरचा जो इनिशियल पिरियड होता त्या पिरियडमध्ये आपल्याला त्या 10 वर्षामध्ये आपल्याला ही ट्रिटी झालेली बघायला मिळते. आणि आता ती कुठंतरी एक्सपायर झाली. त्यामुळे असा पण एक डिबेट आहे, असं पण एक डिस्कशन आहे की आता मग न्यूक्लिअर वेपन वापरण्यासाठी कुठंतरी फ्री हे देश झालेले आहेत का? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. आणि रशियाकडून वारंवार हे बोलण्यात आले की ही जी न्यूक्लिअर जी स्टार्ट ट्रिटी आहे, स्ट्रॅटेजिक आर्म रिडक्शन ट्रिटी, हे पुढे आम्ही कंटिन्यू करणार नाहीये, हे रशियाकडून अनेक वेळा आपल्याला हे स्टेटमेंट आलेलं बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता याचं रिनोव्हेशन होतंय की नाही होतंय हे सगळं बघण्यासारखं असणार आहे. पण तुर्तास आपल्याला या स्टार्ट जी ट्रिटी आहे, स्ट्रॅटेजिक आर्म रिडक्शन ट्रिटी, याचा डिटेल अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून हे फक्त एरोटेल महत्वाचं आहे. दुसरी, आता जर आपण न्यूक्लिअरचा विचार केला तर त्याच्यासाठी आणखी महत्वाच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या पण एरोटेलमध्ये दिलेत. नॉन प्रॉलिफरेशन ट्रिटी आहे, कॉम्प्रेहेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रिटी आहे. ठीक आहे. ह्या ट्रिटी सुद्धा काय आहेत ना, याचा सुद्धा अभ्यास आपण करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुर्तास याचा फक्त अभ्यास करून ठेवा, याच्यावरती डिटेल लेक्चर येणाऱ्या काळामध्ये मी बनवायचा प्रयत्न करतो. पुढचं जे एरोटेल आहे ना, ते युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचं जे इक्वॅलिटी रेग्युलेशन्स रिलेटेड एक खरं तर रेग्युलेशन्स आलं होतं ना, त्याच्यामुळं खूप मोठा गोंधळ आपल्याला बघायला मिळाला होता. आणि मग त्याचं खरं तर बेस काय होता? तर त्याचा बेस असा होता की कॉलेज प्रिमायसेस असू द्या, शैक्षणिक संस्थाचं जे काही प्रिमायसेस असू द्या, तिथं जर एखाद्याला त्याच्या जातीच्या आधारावरती हिनवलं जात असेल किंवा डिस्क्रिमिनेशन त्याच्याबरोबर केलं जात असेल तर त्याच्याशी रिलेटेड तो कंप्लेन करू शकत होता, आणि डायरेक्टली जो असं करेल त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं कारवाई केली जाणार होती. पण याच्यामध्ये मग जे खरं तर वेगवेगळ्या कॅटेगरीमधून येणारे स्टुडंट्स आहेत त्यांच्याबरोबर डिस्क्रिमिनेशन होणं आणि त्यांनी कंप्लेन करणं म्हणजे त्यांना कुठेतरी सुरक्षितता, याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशनच्या विरोधात सुरक्षितता प्रदान करण्यात आली होती. पण याचा एक साईड इफेक्ट पण होता. याचा साईड इफेक्ट काय होता? एखादा विद्यार्थी एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधून येतोय आणि तो खरं तर जाणून बुजून एखाद्याच्या विरोधात डिस्क्रिमिनेटरी ॲलिगेशन्स लावतोय आणि तशा पद्धतीची कंप्लेन करतोय, तर मग याच्यामध्ये खोट्या कंप्लेंटमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता होती. आणि त्याच्याच रिलेटेड काही विशेष प्रोव्हिजन्स याच्यामध्ये केली गेली नव्हती. त्यामुळं जे जनरल कॅटेगरीमधून विद्यार्थी येतात त्यांच्या मनामध्ये ही कुठंतरी भीती निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळाली, आणि त्यामुळे ते विद्यार्थी रस्त्यावर येऊन प्रोटेस्ट करायला लागलेली आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर मग ज्युडिशरीला सुद्धा याच्यामध्ये इंटरव्ह्यू करायला लागलं आणि सगळं जे आहे ते रिटर्न घेतलेलं आपल्याला बघायला मिळालं होतं. आणि मग येणाऱ्या काळामध्ये आणखी सगळ्या गोष्टींचा इन्क्लुजन करून नव्यानं हे जे UGC रेग्युलेशन्स आहे ते इम्प्लिमेंट केलं जाईल, तो भाग वेगळा, पण तुर्तास थांबवलेला आहे. म्हणून हे सगळं डिस्कशन सुरू झालं होतं आणि त्याच्यावरती अनेक एरोटेल आपण बघितले, अनेक न्यूज आपण बघितल्या, आणि हे सुद्धा एरोटेल हेच आपल्याला इन्फॉर्मेशन देणार एरोटेल आपल्याला बघायला मिळतं. पण याच्यातून आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे नीट लक्षात घ्या. केस स्टडी म्हणून हे तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की काय नेमकं चाललंय. ठीक आहे, तो भाग वेगळा, तो एक पहिला पॉईंट असतोच प्रत्येक वेळेसचा. का डिस्कस करतो याचं लॉजिक माहित असायला पाहिजे ना.
आणि ते लॉजिक म्हणजे याचा अभ्यास करणे की करंटमध्ये हे का न्यूजमध्ये आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये काय अभ्यास करायला लागेल आपल्याला, दुसरा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायला लागेल की इक्वेलिटीची कॉन्सेप्ट ज्यावेळेस येते ना, मग हे कॉन्स्टिट्यूशनच्या प्रस्तावनेमध्येच दिले का, ठीक आहे. मग ते बघून ठेवायला पाहिजे की प्रस्तावनेमध्ये इक्वेलिटीशी रिलेटेड काय बोललं गेलं आहे. त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूशनमध्ये इक्वेलिटीची डेफिनेशन काय दिलेली आहे, कोणतं आर्टिकल आहे, कोणतं स्केड्यूल आहे, ठीक आहे, कोणता पार्ट आहे, महत्वाचे अमेंडमेंट कोणते आहे का याच्या रिलेटेड, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये करून आला. त्याचबरोबर डिस्क्रिमिनेशनशी रिलेटेड आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये विशेष तरतूद दिलेली आहे. डिस्क्रिमिनेशन आपल्याबरोबर कोणीही करू शकत नाही, हा माझा फंडामेंटल राईट आहे, ठीक आहे. मग याच्या रिलेटेड काय प्रोव्हिजन्स दिले, मग सेम परत आर्टिकल कोणतं आहे, स्केड्यूल, पार्ट कोणता आहे, अमेंडमेंट याच्या रिलेटेड काय आल्या होत्या का आतापर्यंतच्या, ठीक आहे, हे सगळं बघणं. आणि या दोन्हींशी रिलेटेड सुप्रीम कोर्टानं आतापर्यंत कोणकोणती महत्वाची जजमेंट्स दिलेत, 2 जजमेंट काढले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये क्लिअर जजमेंट काय सुप्रीम कोर्टाने दिले हे तुम्ही कोट करून ठेवायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड आन्सर रायटिंग वगैरे करतो ना, पॉलिटिसी रिलेटेड आन्सर रायटिंग वगैरे करतो ना, त्यावेळेस आर्टिकलचा दाखला देणं, स्केड्यूलचा दाखला देणं, पार्टचा दाखला देणं, अमेंडमेंटचा दाखला देणं, हे एका लिमिटपर्यंत ठीक आहे की याला सुद्धा मार्क्स मिळतात. पण याच्या बियॉन्ड जायचं असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टात जजमेंट्स वगैरे देऊ लागतात, आणि जेवढं लेटेस्ट जजमेंट असेल तेवढं जास्त मार्क्स मिळतात. ॲज सिम्पल ॲज दॅट. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आणखी महत्वाचे कोणते लेखक आहेत का, डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच याच्यावरती काय स्टेटमेंट केले का, हे जरी तुम्ही त्याच्यामध्ये कोट केलं तरी तुम्हाला आणखी मार्क्स मिळतात. आणि त्याचबरोबर त्याच्या पुढे जाऊन हिस्ट्रीमध्ये जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती ना, जी कॉन्स्टिट्यूशन वरती डिस्कशन करत होती की कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये कोणतं असलं महत्वाचं स्टेटमेंट इक्वेलिटीशी रिलेटेड आहे का, जे कोणत्या असेंब्ली मेंबरनं त्यावेळेसच्या मानलं होतं, ते जर तुम्हाला माहित असलं तर मग तिथं खरं तर कसोटी लागते की आपण म्हणतो की सगळा तर अभ्यास केला तरी मला तेवढा स्कोर मेन्सला काय येत नाही, तर याच्यामुळे येत नाही, आपण तिथपर्यंत पोहोचतच नाहीये, ठीक आहे. मग त्या असेंब्लीमध्ये कोणी काय स्टेटमेंट केले, त्या पर्सननं काय स्टेटमेंट केलं, ते जर आन्सरमध्ये कोट केलं तर ते खरं तर माइलस्टोन ठरतो तुमच्या आन्सरमधला. तिथं मग इतरांपेक्षा तुम्हाला कसे वेगळे मार्क्स मिळतील ते तिथं ठरतं. पण जे इतर करतायत तेच तुम्ही केलं तर इतरांना जेवढे मार्क्स मिळतात तेवढेच तुम्हाला मिळणार, ठीक आहे. मग बाकीचे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये काय येतात तर इतरांसारखे ते आन्सर लिहित नाहीत. तुम्ही नीट बघायला पाहिजे या गोष्टी सगळ्या, आणि त्या दृष्टीतून मला वाटतं हे महत्वाचं आहे तिथपर्यंत पोहोचणं. बाकी एरोटेलमधून घेण्यासारखं असं काही नाही आहे. इथून पुढं आपल्या महत्वाच्या न्यूज सुरू होत्या, त्यातून पहिलीच न्यूज आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड आपल्याला बघायला मिळते. आता जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आपण रिअलिस्टिक कॅरेक्टर आपण बघतो की अशा इन्स्टावरती तुम्हाला रील सुद्धा अनेक बघायला मिळतात की ज्या खरं तर त्याच्यामध्ये जी व्यक्ती तुम्हाला दिसते ना, ती व्यक्ती आर्टिफिशियली डेव्हलप केलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्डवरती. पण तुम्हाला खूप मुश्किल आहे की रिअल व्यक्ती आणि जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्यामधला डिफरन्स. त्याच्यामुळं आपल्या कायद्यामध्ये अमेंडमेंट होते. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जो 2021चा आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट गव्हर्नमेंटनं आता प्रपोज केलेले आहे, आणि ते फेब्रुवारी 20 पर्यंत ती इम्प्लिमेंटेशन त्याचं आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं, जर असं जर असेल ना तर त्याच्याशी रिलेटेड डिक्लरेशन देणं गरजेचं आहे, त्याच्याशी रिलेटेड लेबल खरं तर त्याला देणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही कंटेंट एआयवरती बनवत असाल तर ते लेबल्ड कंटेंट असायला पाहिजे. म्हणजे त्या कंटेंटमध्ये बघितलं की त्याच्यावर ते लेबल बघून आपल्याला समजेल की आर्टिफिशियली डेव्हलप्ड केलेलं हे कंटेंट आहे, ठीक आहे. म्हणजे जे खरं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड जो कंटेंट बनवला जातो त्याच्यामध्ये कधी कधी तो रिअल कंटेंट मानला जातो. हे जे कन्फ्युजन आहे याच्यामध्ये मग समाजामध्ये कशाही पद्धतीचा मेसेज जाऊ शकतो, आणि त्याच्यामध्ये होऊ शकतं हिंसक वळण सुद्धा समाजाला मिळेल, एखाद्या कम्युनिटीसाठी तो मेसेज जाईल, आणि त्यामुळं अनेक खरं तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, अनेक आव्हानं आपल्याला आव्हानाला सामोरं जायला लागू शकतं, आणि ते ओळखून गव्हर्नमेंटनं हे अशा पद्धतीचे अमेंडमेंट केलेले आपल्याला बघायला मिळते. आणि अमेंडमेंट जे आहे ते कोणत्या ऍक्टमध्ये केले, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2021 मध्ये केले.
आणि मग याच्यामध्ये टाइमलाईन सुद्धा चेंज केलेली आपल्याला बघायला मिळते. एक तर प्लॅटफॉर्म्स दॅट इनेबल क्रिएशन्स ऑर शेअरिंग ऑफ सिंथेटिक कंटेंट मस्ट इन्शुअर क्लिअर अँड प्रॉमिनंट लेबलिंग अंडर द न्यू रूल्स. क्लिअर आणि प्रॉमिनंट लेबलिंग त्याला करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते ओळखायला यावं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं डेव्हलप केलेलं आहे किंवा बेस्ड ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. त्याचबरोबर टाइमलाईन फिक्स केले. टाइमलाईन्स फॉर प्लॅटफॉर्म्स टू ऍक्ट ऑन गव्हर्नमेंट ऑर कोर्ट ऑर्डर रिड्युस्ड फ्रॉम 36 अवर टू 3 अवर्स. जर गव्हर्नमेंट ऑर्डर असेल किंवा कोर्टची ऑर्डर असेल हे कंटेंट हटवायला पाहिजे किंवा याच्यावरती प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायला पाहिजे, तर त्याच्यावरती ऍक्ट करण्यासाठी पहिला टाइमलाईन होती 36 अवर्स, ती आता 3 तासावर करण्यात आली. म्हणजे तशी ऑर्डर आली की 3 तासात लगेच ऍक्शन दिसायला पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर सेन्सिटिव्ह कंटेंट इन्क्लुडिंग नॉन कन्सेन्शुअल डीप फेक मस्ट बी रिमूव्ड विदिन 2 अवर्स. जर नॉन कन्सेन्शुअल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल माझ्या फेसचा वापर करून कोणीतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेसवरती एखादा कंटेंट बनवत असेल आणि त्याच्यामध्ये माझा कन्सेंट त्याच्यामध्ये घेतलेला नसेल, तर त्याच्या रिलेटेड 2 तासाची टाइमलाईन आहे. 2 तासामध्ये त्या इन्फॉर्मेशन नंतर 2 तासामध्ये ते हटवण्यात यायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि कन्सेंट असेल तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काही हटवण्याची गरजच होत नाही. प्लॅटफॉर्म टू सीक डिस्क्लोजर्स फ्रॉम युजर्स फॉर AI जनरेटेड कंटेंट. AI जनरेटेड कंटेंटसाठी जे युजर्स आहेत त्यांच्याकडून डिस्क्लोजर असायला पाहिजे किंवा युजर्सला सुद्धा डिस्क्लोजर देणं गरजेचं आहे. त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत. सिंथेटिक कंटेंट टू बी ट्रीटेड ॲज इन्फॉर्मेशन फॉर डिटरमाइनिंग अनलॉफुल ऍक्ट्स अंडर IT रूल्स. म्हणजे याचा उद्देश एकच आहे की असे सगळे जे काही साईड इफेक्ट आहेत ते रोखण्यासाठी त्याचं रेग्युलेशन करणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि त्याच्यामध्ये काय लूप होल होय ते लूप होल भरून काढण्यासाठी हे अमेंडमेंट त्याच्यामध्ये केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2021 काय आहे त्याचा डिटेल अभ्यास करा. आणि त्याचबरोबर ही जी नवीन अमेंडमेंट आहे त्याचा सुद्धा डिटेल अभ्यास करून ठेवा. हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या दृष्टीतून आपण याचा अभ्यास करायला पाहिजे. पुढची न्यूज आहे ते USA सोबत जी आपली डील झाली त्याच्यामध्ये विक्रम मिस्री जे फॉरेन सेक्रेटरी आहेत आपले त्यांनी सांगितलं की बेस्ट पॉसिबल डील अमिट शिफ्टिंग ग्लोबल ऑर्डर. जी ग्लोबल ऑर्डर शिफ्ट होते त्याच्यामध्ये USA सोबत जी बेस्ट आम्हाला डील करता येते ती डील इंडियानं केलेली आहे असं त्यांचं मत आहे. आता शिफ्टिंग ग्लोबल ऑर्डर तुम्हाला आत्ताच त्या एरोटेलच्या माध्यमातून समजावून सांगितलं आहे. ह्याच्यावरती सगळं आता डिस्कोर्स असणार आहे. त्यामुळे शिफ्टिंग ग्लोबल ऑर्डर माहितीच असायला पाहिजे, एवढं ते इम्पॉर्टंट आहे. तो बेस माहिती असल्याशिवाय पुढच्या गोष्टी समजणारच नाहीयेत. त्यामुळे ते समजून घेणं गरजेचंच होतं आणि बऱ्यापैकी आपण ते समजून घेतलेलं आहे. त्याचा डीप अंडरस्टँडिंग डीप स्टडी जो आहे तो तुम्ही ऑब्व्हियसली सिलेबसच्या दृष्टीतून करणारच आहात. मग हे जे USA सोबत इंडियाची आता डील झाली आहे ना त्याच्यावरती टीका सुद्धा खूप जास्त होते. कारण आपल्यावरती 50% टॅरिफ त्यांनी लावला होता रशियामुळं. आता तो 18% वरती आला. काल आपण त्याचं सगळं डिस्कशन केले की काय इम्पोर्ट करतोय काय एक्सपोर्ट करतोय. याच्यामध्ये एक गोष्ट काय होते की USA जो आपल्याला एक्सपोर्ट करतोय त्याच्यावरती 0% टॅरिफ आपण लावतो आणि आपण जो त्यांना एक्सपोर्ट करतोय ते त्याच्यावरती 18% टॅरिफ लावतात. पण इंडिया खूप जास्त पटीनं त्यांना एक्सपोर्ट करतं ॲज कम्पेअर टू USAचं जे एक्सपोर्ट आहे त्याच्या. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यातून खूप मोठा फायदा होतो, खूप मोठा रेव्हेन्यू मिळतो. त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण याच्यामध्ये गोष्ट समजून घ्यायची अशी आहे की USA कडून येणाऱ्या काळामध्ये फार्मास्युटिकल्स प्रोडक्ट जे आहेत फार्मा बेस्ड प्रोडक्ट जे आहेत शेती उत्पादनं जी आहेत ती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला एक्सपोर्ट करू शकतात आणि त्याच्यावरती जर 0% टॅरिफ असेल तर ते डायरेक्ट कॉम्पिटिशन आपल्या शेतीमालाबरोबर आहे. त्यामुळे शेतकरी जे आहेत ते कुठंतरी याच्यासाठी नाखुश आहेत. त्याच्यामुळे या डीलवरती खूप मोठी टीका होते आणि बाकी सुद्धा छोटे मोठे रिझन्स आहेत. त्यामुळे आपल्याला याच्या अंतर्गत अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायला लागेल. USA इंडियाची जी आत्ताची डील झालेली आहे त्या डीलमध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी, काय हायलाइटेड पॉईंट आहेत, काय पॉझिटिव्ह आहेत, काय निगेटिव्ह आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. त्या दृष्टीतून ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि पुढच्या न्यूजमध्ये याचा दुसरा पैलू एक दिलाय की USA इंडियाची डील झाली 18% टॅरिफ, सगळ्या देशांपेक्षा कमी टॅरिफ्स वगैरे आपण काल त्याचं कंपॅरिझन बघितलं होतं. बांगलादेशला सुद्धा 19% टॅरिफ होता आणि आपल्याला 18% होता. पण बांगलादेश सोबत आता एक डील USAची झाली
ती डील काय होती, की बांगलादेश ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे, की अपेरल इंडस्ट्रीमध्ये बांगलादेश बऱ्यापैकी अग्रेसर आहे. आणि त्याच्यासाठी जो कापूस लागतो ना, तो कापूस, तो जो धागा आहे, तो बऱ्यापैकी इंडियाकडून बांगलादेश घेत होता. पण आता युएसएने एक नवीन डील केली. युएसए काय म्हणतोय, की 19% टॅरिफ तर तुमच्यावर आहे, ठीक आहे. पण तुम्ही जो कापड आम्हाला एक्सपोर्ट करता, त्याच्यासाठी जो तुम्हाला कापूस लागतो, तो जर तुम्ही युएसए कडून खरेदी केला, तर तुमच्याकडून जो जे कपडा आहे ते आम्ही इम्पोर्ट करू, त्याच्यावरती 0% टॅरिफ आम्ही लावू. म्हणजे कच्चा माल जर आमच्याकडून खरेदी केला, परत इंग्रजांच्या पॉलिसीने इम्प्लिमेंट केली, की कच्चा माल जर आमच्याकडून तुम्ही खरेदी केला, तर त्या मालावरती जी इम्पोर्ट ड्युटी असेल, टॅरिफ्स असेल, तो 0 असेल, हे सांगण्यात आलेलं आहे. म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये जे कापूस क्षेत्र आहे इंडियाचं, त्याच्यावरती हा इम्पॅक्ट खूप मोठा होऊ शकतो. कारण बांगलादेश आपल्याकडून कापूस घेत होता, तो येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं युएसए कडून घेईल, कारण टॅरिफ फ्री आहे सगळं. मग पूर्ण अपेरल इंडस्ट्री त्यांची टॅरिफ फ्री होऊन जाईल, जे एक्सपोर्ट युएसएला करतात ते. आणि ऑब्व्हियसली मग प्राधान्य युएसएला ते देणार. ही एक मोठी डील आहे आणि त्याच्यामुळं बोललं जाते, पुढच्या न्यूजमध्ये हे बोललं जातंय, की जे युएस बांगलादेश ट्रेड पॅक्ट झालं नाही ना, त्याच्यामुळं होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये जे इंडियाची खरं तर कापूस क्षेत्र आहे त्याच्यावरती पण परिणाम होईल. त्याचबरोबर दुसरा इफेक्ट काय होईल, आपण पण अपेरल्स तिकडे एक्सपोर्ट करतोय, त्याला सुद्धा डायरेक्ट कॉम्पिटिशन बांगलादेश इथं झालेलं आहे. कारण बांगलादेशला त्याच्यावरती 0% टॅरिफ आहे अंडर टर्म्स अँड कंडिशन. टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला सांगितलं काय, की कापूस त्यांच्याकडून खरेदी त्यांनी केला तर. आणि आपल्याला त्याच गोष्टींवरती काय होते, 18% टॅरिफ लागतोय. मग येणाऱ्या काळामध्ये इंडिया अशा पद्धतीची बांगलादेश सारखी पॅक्ट युएसए सोबत करू शकत नाही. कारण आपलं जे होम कापूस आहे, आपला जो जो कंट्रीमध्ये कापूस उत्पादन होतं, त्याचं काय करायचं मग जर युएसए कडून आपण इम्पोर्ट कापूस केला तर? तो एक मोठा, त्यामुळे तो पॅक्ट आपल्यामध्ये होण्याची शक्यता खूप कमी आहे, जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे. आणि मग या केसमध्ये काय झालंय, या केसमध्ये बांगलादेश आहे त्याला 0% टॅरिफ, इंडियाला आहे 18% टॅरिफ. म्हणजे कुठंतरी बांगलादेश जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये चांगला परफॉर्म करू शकतोय युएसए मार्केटमध्ये, अपेरल इंडस्ट्रीमध्ये. पण इंडियाला तेवढंच खरं तर टफ ती गोष्ट झालेली आपल्याला बघायला मिळते या पॅक्टमुळे. त्यामुळे या पॅक्टचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. याचा इंडियन अपेरल इंडस्ट्रीवरती काय परिणाम होतोय याचा डिटेल अभ्यास करून ठेवा. थोडक्यात इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. इथं खऱ्या अर्थानं आजचा दहिंदू जो आहे तो मी समाप्त करतोय. अशा हे चांगल्या पद्धतीने आजचा दहिंदू तुम्हाला मी समजावून सांगू शकलो असेल. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचे, विशेष करून मराठी मीडियमचे विद्यार्थी आणि इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी, त्यांच्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे आन्सर रायटिंगचे रिलेटेड, तो तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे आणि डे 1 पासून आन्सर रायटिंग सुरू करू शकता. आणि तिथं जे क्वेश्चन विचारले जातात ते जे आपण द हिंदूमध्ये डिस्कस डेली बेसिसवरती करत असतो वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये, त्याच्यावरती आधारितच क्वेश्चन तिथं विचारलेले असतात, जेणेकरून तुम्ही डे 1 पासून आन्सर रायटिंग सुरू करू शकाल. असो, या ठिकाणी तुमची रजा घेतो. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे मराठी विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे, बेनिफिशियल आहे, तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.